मला ऑपरेशन टायगर बद्दलची काही माहिती नाही. ऑपरेशन टायगर काय आहे ही माहिती नाही, त्याचं नाव काय आहे ही माहिती नाही. त्यामुळं याबद्दलची माहिती नसल्यामुळे या विषयावर बोलणं काही योग्य होणार नाही. संजय राउत आरोप लगा कि बीजेपी एक सांसद को 50-50 करोड़ रुपए दे रही है. बीजेपी का क्या रिलेशन है, संबंध है? हमारा कोई संबंध नहीं है. हमको टाइगर ही मालूम नहीं है, ऑपरेशन टाइगर भी मालूम नहीं है. किसने ये लाया, क्यों लाया, ये भी नहीं मालूम. लेकिन बीजेपी का कोई संबंध नहीं है. बीजेपी कभी भी इस इशू को बीजेपी ने कभी ये इशू को हाथ में लिया नहीं है. और एकनाथ शिंदे जी का निर्णय एकनाथ शिंदे जी करेंगे, उद्धव ठाकरे जी का निर्णय उद्धव ठाकरे जी करेंगे. उद्धव ठाकरेजींनी लोकसभाध्यक्षांना पत्र दिलेलं आहे की जे खासदार जाण्याची भीती आहे त्याबाबतचं हे पत्र आहे. उद्धव ठाकरे गटाला भीती आहे की आपले खासदार जात आहेत. उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेजीला माहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही, किंवा आमच्या नेत्यांना याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही. नरेंद्र भोंडेकर असं म्हटले की आमच्या नेत्याची ताकद वाढत आहे. देवेंद्रजी दिल्लीत जाणार, देशाचा नेतृत्व आणि आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. तुम्ही कसं बघता? असं आहे, नरेंद्र भोंडेकरनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, भावना व्यक्त करायचे अधिकार आहे. पण आज तरी मला वाटतं राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅन्डेट मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आज मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे आणि आज विकसित राज्याच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीसजी हे अत्यंत महत्त्वाचे लोकनेते, अत्यंत सक्रिय मुख्यमंत्री आणि या राज्याला मजबूत असे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आज तरी कुठल्या विषयावर चर्चा करून उपयोग नाही आहे. महाराष्ट्रात झपाट्याने विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. अशा परिस्थितीत भाजप देवेंद्रजींना दिल्लीत घेऊन जाईल अशी स्थिती सध्या तरी आहे. काय तुमच्या माझ्या हातात काही आहे का? पण देवेंद्रजी हे सर्व या राज्याचा विचार केला तर सर्वकष या राज्याला विकसित राज्य करताना जो संकल्प देवेंद्र फडणवीसनी केला आहे, आमचे देवेंद्रजी आज राज्याच्या एकंदरीत 14 कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने 2047चा विकसित महाराष्ट्र त्यांनी मांडला आहे आणि माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे आणि डबल इंजिन सरकारचे कामं आज ज्या पद्धतीनं आम्ही मॅन्युफॅक्चरमध्ये दिलेले आहे, मला वाटतं 2029 पर्यंत राज्याला प्रचंड मजबूतीने यश मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणंच योग्य नाही आहे, चर्चेचाही विषय नाही आहे आणि खऱ्या अर्थाने याबद्दलच्या पत्रकारांनी चर्चा करू नये. पत्रकारांनी विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजीच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत असाच त्या ठिकाणी कयास ठेवून पुढचा तुमचाही कार्यकाळ चालू ठेवा. गेल्या वेळेस हे बंड झालं तेव्हा उद्धवजींना आपले आमदार खासदार सांभाळता आले नाही अशी चर्चा होती. आता ही तीच टीका होते की उद्धवजींना आपले खासदार सांभाळता येत नाही. संजय राऊत भाजपवर टीका करत असतात आणि त्यांचे खासदार त्यांना सोडून चालले. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेजींनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय करायचे. आता उद्धव ठाकरेजींना आमदार खासदार का सोडून चालले, त्यांनी आत्मचिंतन करायचं आहे. ते कुठं जात आहे, का जात आहे, कशामुळे जात आहे. पण भारतीय जनता पार्टीचा या संपूर्ण कुठल्याही ऑपरेशन, कुठलाही त्या ठिकाणी फोडाफोडीचा संबंध नाही. मैं आपको अभी कहा है कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं. उद्धव ठाकरे जी के एमएलए एमपी कहाँ जा रहे, क्यों जा रहे, क्यों उनको छोड़ रहे, क्यों ऐसी परिस्थिति निर्माण हुई है, इसके लिए हम भारतीय जनता पार्टी करके क्या हमारा वजूद है. पार्टी उद्धव ठाकरे जी देखे और एकनाथ शिंदे ही देखे. संजय राउत ने आरोप लगाया 25-25 करोड़ में एक खासदार करेंगे. अब संजय राउत जी को अगर ये बात की उनके खासदार पैसा ले रहे, ये बात मुझे लगता है कि खासदारों के बारे में और आमदारों के बारे में, विधायक और सांसद के बारे में ऐसे आरोप लगाना ठीक नहीं है कि कोई एमएलए एमपी केवल पैसा लेकर ही अपना भूमिका बदलता है. अनेक कारण होते हैं भूमिका बदलने के और मुझे लगता है कि पैसे के आधार पे उनकी बदनामी करना ठीक नहीं है.
ढूंढना चाहिए क्या कारण होगा कि हम लोगों के पास जो एमएलए एमपी क्यों छोड़ के जाते हैं। और बीजेपी में कल कुछ कम ज्यादा हुआ तो हमारी जवाबदारी होती है, अपनी अपनी पार्टी की जवाबदारी है। तो हमें खुद को पहचाने, खुद को देखे कि हमारा क्या चल रहा है। तो दूसरे के खिलाफ आरोप करके या एमएलए एमपी के खिलाफ पैसा लेने का आरोप करना मुझे लगता है ठीक नहीं है। कहीं ना कहीं भाजपा और मुख्यमंत्री पे आरोप हो रहे हैं शिवसेना की तरफ से। क्या भाजपा और मुख्यमंत्री के ऊपर मैं आपको बार बार कह रहा हूं कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं है। उद्धव ठाकरे जी को उनके एमएलए एमपी क्यों छोड़ के जा रहे हैं, उद्धव जी जाने। और एकनाथ शिंदे जी के पास जा रहे तो एकनाथ शिंदे ही जाने। भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं, हमारे मुख्यमंत्री का कोई संबंध नहीं, हमारे कोई नेताओं का संबंध नहीं, ना दिल्ली से ना गल्ली से। इसलिए इसका रिलेशन केवल उद्धव जी और एकनाथ शिंदे जी से है। तो बीजेपी उसको क्यों घसीटे बीजेपी को? आने वाले दिनों में यूबीटी महाराष्ट्र से क्या खत्म हो मुझे नहीं मालूम, किसी पार्टी का आकलन करना मेरा काम नहीं है। महाराष्ट्र की जनता सही आकलन करेगी और जनता निर्णय करती है। जनता जो निर्णय करेगी वो मान्य होता है।